एक मोठं चॅलेंज अजित पवारांनी अमोल कोल्हेंना दिलेलं आहे। शिरूरची जागा जिंकणारच अजित पवार जे बोलतो ते जिंकून दाखवतो, तुम्ही निकाल लागल्यावर बघा असं म्हणत अजित पवारांनी कोल्हेंना ओपन चॅलेंज दिलंय। तर कोल्हेंनी मात्र अजित पवारांवर बोलणं योग्य नाही, राहिला प्रश्न उमेदवारीचा तर ही लोकशाही आहे असं मवाळ प्रत्युत्तर दिलेलं आहे। बघूया हे दोघे जण काय म्हणाले। एक खासदार 1-1.5 वर्षापूर्वी माझ्याकडे आलेला होता मला राजीनामा द्यायचा। त्या खासदाराला उमेदवारी मी दिलेली आहे। त्या खासदाराला निवडून आणण्याच्या करता जीवाचं रान मी आणि दिलीप वळसे पाटलांनी केलेलं आहे। महाराष्ट्रातल्या अनेक आमच्या नागरिकांना, ग्रामस्थांना, महिलांना त्याच्या सिरियल लागायचे त्यावेळेस खिळून ठेवण्याचं काम केलं। हे त्यांचे प्लस पॉईंट आहेतच, पण ते प्लस पॉईंट आहे तू काळजीच करू नको। तिथं दिलेला उमेदवार मी आज तुला सांगतो की निवडूनच आणून दाखव। विरोधात काही विधान केलं असेल तर लगेच त्यावर प्रतिक्रिया देण्याइतका मी मोठा नाही। त्यामुळे मला असं वाटतं आणि ज्या काही गोष्टी असतील, समजा 5 वर्षामध्ये मतदारसंघातल्या एकूण प्रेझेन्सविषयी जर त्यांनी भाष्य केलं असेल तर एवढंच आहे की त्यांनाच कान धरण्याचा अधिकार होता आणि त्यावेळीच जर त्यांनी कान धरला असता तर नक्की सुधारणा केली असती। आता मी असं मानतो की त्यांनी हा कान धरलेला आहे आणि नक्कीच या पुढच्या काळामध्ये ही सुधारणा नक्की करेल। आणि आज दादांनी ही भूमिका बदललेली, त्यांनी राजकीय भूमिका ही जी दादांची बदललेली, त्यामुळे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा गट आणि अजितदादांचा गट यामध्ये जर शिरूर लोकसभा मतदारसंघाची लढत होणार असेल आणि आदरणीय दादा उमेदवार या संदर्भात देणार असतील तर हे राजकारण आहे, यामध्ये काही कुणाला गैर वाटण्याचं कारण नाही। तुमचं चॅलेंज ॲक्सेप्ट केले त्यांनी, असू दे ना। आपण बघा ना, आता ज्यावेळेस अजित पवार एखादं चॅलेंज देतो त्यावेळेस जिंकूनच दाखवतो आणि ही गोष्ट लक्षात ठेवा, निकाल लागल्यावर तुम्हाला कळेल। दरम्यान हा सगळा वाद सुरू असताना माजी आमदार विलास लांडे यांनी आपली इच्छा जाहीररित्या व्यक्त केलेली आहे। अजित पवारांनी संधी दिली तर खासदारकी लढणार असल्याचं विलास लांडे म्हणाले आहेत। शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीमध्ये अजितदादांनी जे सांगितलं की राष्ट्रवादीचाच खासदार शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये होणार आहे आणि 100% त्यांचा शब्द त्या ठिकाणी खरं करणारे आमच्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचे अनेक कार्यकर्ते त्या ठिकाणी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहेत। त्यामुळे ती अडचण काही येणार नाही आणि त्यामध्ये सुद्धा, कारण शेवटी इच्छुकामध्ये अनेक जण असतील, पण मी सुद्धा 2009 सालापासून तर आजपर्यंत इच्छुक त्या याच्यामध्ये आहे। त्यामुळं मी सुद्धा दादांशी चर्चा करून त्या ठिकाणी आपल्याला मला निवडणूक लढवायची, त्या बाबतीमध्ये मी त्यांची चर्चा करणार आहे। त्यामुळे शिरूर मतदारसंघामध्ये इच्छुकांची यादी मोठी असेल, मात्र नेमकी उमेदवारी कुणाला मिळणार, नेमका कोणता पक्ष या मतदारसंघावरती दावा ठोकणार आणि तो मतदारसंघ आपल्या पदरात पाडून घेणार हे पाहावं लागेल। अमोल कोल्हे या ठिकाणचे विद्यमान खासदार आहेत।